कथित सर्वेक्षणाचा आडोसा घेत भारतीय जनता पक्ष घराणेशाही पुढे रेटली जात आहे. अक्कलकोट तालुक्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी सौ शांभवी कल्याण शेट्टी यांना चपळगाव तर भाऊ सागर कल्याण शेट्टी यांना वागदरी गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे. अक्कलकोट नगरपालिका निवडणुकीत चुलत भाऊ मिलन कल्याण शेट्टी यांना याआधीच नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र पृथ्वीराज माने कोंडी जिल्हा परिषद गटातून तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजित पवार यांना बीबी दारफळ गटातून संधी देण्यात आली आहे. माळशिरस तालुक्यात दहिगाव गटातून माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनाही उमेदवारी मिळाली आहे. जनमताचा रेटा, लोकांचा आग्रह आणि पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात नाव पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगत नातेवाईकांना पुढे दामटले जात आहे. दुसरीकडे आज नाही तर उद्या संधी मिळेल या आशेवर मागील 15 ते 20 वर्षापासून निष्ठेने काम करणाऱ्यांना मात्र डावलण्यात आला आहे. पक्षाने केलेल्या सर्व्हेत तुमचे नाव खाली असल्याचे कारण देत डावलणे सुरू आहे. काँग्रेस पक्षातील घराणेशाहीला कंटाळून आशेने भाजपकडे पाहणाऱ्या मतदारांचा हिरमोड होऊन याचा थेट निकालावर होणार का हे निकालानंतर स्पष्ट होईल. महापालिका निवडणुकीत जे घडलं तेच आता जिल्हा परिषद निवडणुकीत समोर येत आहे. आमदार, माजी आमदार, भाजपचे पदाधिकारी यांच्या कुटुंबातील 2-2 जणांना संधी दिली जाते. विशेष म्हणजे ज्यांनी काही दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केला आहे त्यांना भाजपकडून प्राधान्याने तिकीट देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.